नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया गुजरात थेमिस बायोसिन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 485.75 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 530 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 152.21 आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 214.06%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे 2 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल, म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया KSB लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 5,005.40 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 5,300 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,059.90 आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 138.53%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 25 जुलै 2024. चला आता बोलूया बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,059.25 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 12,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,148 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 820.15 आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -17.65%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने ₹3 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 19 जुलै 2024. चला आता बोलूया JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 339.80 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 70,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 360.95 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 142.20 आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 116.15%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने ₹0.55 म्हणजे 55 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 19 जुलै 2024. चला आता बोलूया कोटक महिंद्रा बँक लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,814.05 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,987.75 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,543.85 आणि कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -4.38%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने ₹2 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 19 जुलै 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला
सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया रात्री 9 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.